ओम साईराम मैत्रिणींनो, घे भरारी सखी यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे सहर्ष स्वागत आहे। हे पहा, आज आपण 13 इंच उंचीचा ब्लाऊज रेडी करणार आहोत। तर हे पहा, त्याची तयार उंची 13 आहे, तर आपण 14 घेतलेली आहे। ह्याचं शोल्डर आहे 5 इंचावरती आणि याचा मुंडा घेतलेला आहे आपण 5.5 इंचावरती। 34 छातीच्या मापाचे हे ब्लाऊज आहे। हे पहा, आपण याची आता गळा रुंदी घेतलेली आहे 2 इंचावरती आणि गळ्याची उंची आहे याची तयार 10 इंच आपण घेतलेली आहे 10.5 इंचावरती। अर्धा इंच आपल्याला गळ्याला शिलाई मार्जिंगसाठी लागणार आहे, शोल्डर जॉईंट करण्यासाठी। त्यामुळे आपण 10.5 इंचावरती अशा पद्धतीने मार्क करून घेतलेला आहे। खालच्या साईडला आपण गळ्याची रुंदी ठेवलेली आहे 3.5 इंचावरती। 3.5 इंच आणि 2 इंच हे दोन्ही पॉईंट आपण असे व्यवस्थित एकदम सरळ जोडून घेणार आहोत। हे पहा, अशा पद्धतीने आपण दोन्ही पॉईंट असे जोडून घेतलेले आहेत। जिथे 3.5 इंचावरती आपण मार्क केलं होतं तिथपासून वरती आपल्याला 2.5 इंचावरती एक मार्क करून घ्यायचा आहे अशा पद्धतीने। आणि खाली जसं 3.5 इंच घेतलं होतं त्याच हिशोबाने वरच्या साईडला आपल्याला 3.5 इंचावरती मार्क करून घ्यायचा आहे आणि व्यवस्थित असा गळ्याचा शेप देऊन घ्यायचा आहे। हलक्या हाताने असा आपल्याला थोडासा असा क्रॉसमध्ये शेप देऊन घ्यायचा आहे। आपण काठापासून ही नेकची डिझाइन तयार करणार आहोत। हे पहा, अशा पद्धतीने आपल्याला व्यवस्थित असं नेक ड्रॉ करून घ्यायचं आहे। हलक्या हाताने असं प्रेस करा म्हणजे दोन्ही बाजूला ते आपल्याला उमटवून येणार आहे, चॉक दिसणार आहे। हे पहा, अशा पद्धतीने आपला हा नेक आहे। आता आपल्याला ह्याला मेन फॅब्रिकवरती अस्तर ठेवून घ्यायचं आहे आणि कमरेच्या साईडला एक दाब शिलाई देऊन घ्यायची आहे व्यवस्थित अशी। अर्धा इंच अंतर बरोबर आपलं अस्तरचं गेलं पाहिजे अशा हिशोबाने आपल्याला इकडे कमरेच्या साईडला शिलाई देऊन घ्यायची आहे। याच पद्धतीने पहा, आता जसं जिथे आपण गळा ड्रॉ करून घेतला होता व्यवस्थित असा तिथेही आपल्याला जोडून घ्यायचं आहे गळ्याच्या साईडलाही। जसं आपण एक ड्रॉ केलेला आहे सेम त्याच पद्धतीने आपल्याला तो व्यवस्थित असा शिलाई देऊन घ्यायचा आहे। दोन्ही साईडला हाताने प्रेस केलं की व्यवस्थित उमटवून येतो आणि छान दिसतो, बरोबर आपल्याला समजते। पलीकडच्या साईडने आपला गळा जोडून झाला होता त्याच पद्धतीने या साईडने करून घ्यायचं आहे। व्यवस्थित फिनिशिंग सहित आपल्याला इकडे शिलाई देऊन घ्यायची आहे। या शिलाईवरती मेन आपली पूर्ण गळ्याची जी फिनिशिंग असते ती अवलंबून असते। आता मधला जो एक्स्ट्राचा मेन फॅब्रिक आहे तो आता आपण कट करून टाकणार आहोत। अर्धा इंच अंतर सोडून असं आपल्याला कट करून घ्यायचं आहे। थोडंसं एक्स्ट्राच राहू द्यायचं, कारण कधी कधी कपडा व्यवस्थित येत नाही तर तो खसकण्याची शक्यता जास्त असते, त्यामुळे थोडासा आतल्या साईडला कपडा राहू द्यायचा आहे। अर्धा इंच राहिला अशाच हिशोबाने कट करून घ्यायचा। आता ज्या ज्या साईडला पहा आपल्याला कर्व शेप पडतो तिथे तिथे आपल्याला नॉच देऊन घ्यायचे आहेत। आता हा गळा पूर्णच साईडने आपण ह्याला डिझाइन केलेले आहे, त्यामुळे पूर्ण गळ्यालाच नॉचेस देऊन घ्यायचे आहेत व्यवस्थित असे। 1-1 इंच अंतरावरती असं नॉच देऊन घ्यायचं आहे। जिथे कॉर्नर आहे तिथे व्यवस्थित नॉच द्यायचा आहे लास्टपर्यंत। हे पहा, अशा पद्धतीने आपण याला नॉचेस देऊन घेतले। आता हा पहा आपण सरळ करून घेतलेला आहे। आता नेकच्या साईडला आपल्याला दाब शिलाई देऊन घ्यायची आहे। गळ्याच्या साईडला कपडा व्यवस्थित करायचा आणि हलक्या हाताने बरोबर अशी त्याला दाब शिलाई देऊन घ्यायची आहे। गळ्याला एक वेळा दाब शिलाई देऊन घ्यायची व्यवस्थित अशी आणि नंतर कमरेच्या साईडला आपल्याला याच पद्धतीने दाब शिलाई देऊन घ्यायची आहे। व्यवस्थित काने कोपरे जिथे आहे तिथे कपडा व्यवस्थित असा सरळ करून घ्यायचा। त्यानंतर व्यवस्थित अशी त्याला एक शिलाई देऊन घ्यायची। ही पहा, अशा पद्धतीने आपली याला दाब शिलाई देऊन झालेली आहे। आता आपण कमरेच्या साईडला एक दाब शिलाई देऊन घेणार आहोत। अशा पद्धतीने पहा आपला आता हा नेक रेडी झालेला आहे। आता ह्याच्यावरती आपण काठापासून सुंदर अशी डिझाइन तयार करणार आहोत। 4 इंच आपल्याला टक्सची रुंदी घ्यायची आहे आणि 3.5 इंचावरती टक्सची उंची घ्यायची आहे। अशा पद्धतीने आपल्याला कमरेच्या साईडला दोन्ही बाजूने टक्स देऊन घ्यायचे आहेत। टक्स प्रत्येक ब्लाउजला कंपल्सरी द्यायचा आणि आधीच देऊन घ्यायचा डिझाइन बनवण्याच्या आधी। हे पहा, अशा पद्धतीने आपण आता ह्याला दोन्ही बाजूने टक्स देऊन रेडी केलेला आहे। आता याच्यावरती आपल्याला दाब शिलाई देऊन घ्यायची आहे। 1.5 इंच अंतर राहील दोघी शिलाईमध्ये अशा हिशोबाने आपल्याला कमरेच्या साईडला ही पहा अशी व्यवस्थित दाब शिलाई देऊन घ्यायची आहे। अशी दाब शिलाई देऊन झाली आपली। आता आपल्याला पहा
कमरेच्या साईडला डिझाईन तयार करायची आहे बॅक पार्टची. आता बॅक पार्टला हे पहा, आता आपली जी मधली पट्टी आहे ती आपली किती इंचाची आहे ही आपण पहिले मोजून घ्यायचं आहे. तर ही जी आपली मधली पट्टी जी आहे ती आपली 3 इंचाची भरत आहे. आता हा आपला काठ किती आहे तो मोजून घ्यायचा आहे. हे पहा 4 इंचावरती काठ येत आहे आपल्याला रेडी, याला 3 इंचावरती करायचं आहे. उरलेला काठ आहे आपल्याला हा फोल्ड करून घ्यायचा आहे. 3 इंचावरती बरोबर असं मार्क करून घ्यायचं व्यवस्थित असं, आणि जिथे 3 इंच अंतर येते बरोबर तिथून आपल्याला हा फोल्ड करून घ्यायचा आहे व्यवस्थित असा. काठापासून आपण याची सुंदर अशी नेक डिझाईन बनवणार आहोत. डबल 2 साईडला काठ आला तेव्हा ही डिझाईन बनवायची. प्लेन कपडा आहे, खूप सुंदर अट्रॅक्टिव्ह वाटते ही डिझाईन. नक्की एक वेळा ट्राय करा. हे पहा अशा पद्धतीने आपण काठाला पूर्ण दुमडवून शिलाई देऊन घेतलेली एक साईडनी, तशाच पद्धतीने दुसऱ्या साईडने आपल्याला ह्याला दुमडवून शिलाई देऊन घ्यायची आहे. बरोबर 3 इंच अंतर राहील याच हिशोबाने देऊन घ्यायची आहे व्यवस्थित अशी. दोन्ही साईडने हे पहा अशी व्यवस्थित सरळ आपण शिलाई देऊन घेणार आहोत, म्हणजे काठाचा हा पॅच आपला रेडी होणार आहे. मध्ये चुन्या पडू द्यायच्या नाही. व्यवस्थित असं आपल्याला आता हा काठ दुमडवून घ्यायचा आहे. हे पहा अशा पद्धतीने आता काठाची पट्टी आपण रेडी करून घेतली. आता ह्याचा बघा सेंटर कसा आहे तो जोडून घेतला. डिझाईन एकावरती एक ठेवून बघायची आहे आणि त्यानंतर हलक्या हाताने याला असं क्रॉसमध्ये थोडंसं असं मार्क करून घ्यायचं आहे. व्यवस्थित हलक्या हाताने क्रॉस असं मार्क करून घ्यायचं. आपल्या अंदाजाने आपल्याला समजते बरोबर हा शेप या साईडने आहे त्या हिशोबाने करायचं आणि दोन्ही साईडने प्रेस करून उमटवून घ्यायचं आहे. त्याही साईडला चॉकचा मार्क आला आणि ह्याही साईडला आला, तिकडे थोडं डार्क करून घ्यायचं म्हणजे व्यवस्थित असं पुसट दिसत नाही आहे. हे पहा अशा पद्धतीने. आता जो काठ आहे तो आपल्याला इकडे पहा थोडासा असा फोल्ड करायचा आहे आणि 1 इंच अंतर बरोबर मध्ये जाईल अशा हिशोबाने आपल्याला चुन्या टाकून घ्यायच्या आहेत. व्यवस्थित अशा चुन्या लावून घ्यायच्या आहेत जेणेकरून तो अस्तर आणि मेन फॅब्रिकचा खालचा जो कपडा आहे तो मागे पुढे दिसायला नको आहे आणि काठही मागे पुढे दिसायला नको आहे. इथे थोडा वेळ लागेल तुम्हाला करण्यासाठी, त्यामुळे व्यवस्थित असं लक्षपूर्वक इकडे लावून घ्यायचं आहे. काठवरती दिसू द्यायचं नाही आहे. बरोबर दोन्हीचंही कॉर्नर एकमेकांवरती बरोबर असे आले पाहिजे अशा हिशोबाने पहा व्यवस्थित अशा आपल्याला प्लेट्स टाकून घ्यायच्या आहेत. कुठल्याही कलरचा काठ असेल तरी याच्यावरती खूप सुंदर वाटतो. जर काठ नसेल तर तुम्ही साडीचा कपडा वापरूनही याची मस्त अशी डिझाईन तयार करू शकता. काठाची जास्त अट्रॅक्टिव्ह वाटते. हे पहा अशा पद्धतीने बरोबर आपल्याला अशा प्लेट्स करत करत हे पूर्ण लास्टपर्यंत असं आपल्याला मिळवत आणायचं आहे. फक्त फिनिशिंगकडे लक्ष द्यायचं आहे. व्यवस्थित फिनिशिंग लक्षपूर्वक करायची आहे. हे पहा आता जिथे आपण चॉकने मार्क केलं होतं, जिथे कर्व शेप घेतला होता तिथपर्यंत आपल्याला असे व्यवस्थित फोल्ड करत आणायचं आहे. आता हे पहा इथे आता एक्स्ट्राचा जो काठ आहे आपला तो आपण कट करून घेणार आहोत. जेवढा आपल्याला हवा आहे तेवढा ठेवायचा आहे, बाकी पूर्ण कट करायचा आहे. आता ह्याला पहा व्यवस्थित असं आपल्याला आतल्या साईडने दुमडवून घ्यायचं आहे. जिथे चॉकची मार्क आहे तिथपर्यंत दुमडवून घेऊन त्यानंतर आपण त्यावरती एक दाब शिलाई देऊन घेतली. दोन्ही साईडने काठ आपण आतल्या साईडला दुमडवून बरोबर असे प्रेस करून घेतलेले आहेत. आता जशा आपण प्लेट्स टाकलेल्या आहेत त्याच हिशोबाने खालच्या साईडने आपल्याला टाकून घ्यायचे आहेत. व्यवस्थित अशा चुन्यामध्ये न पडता हलक्या हाताने बरोबर अशा त्याला सेट करत करत करून घ्यायचे आहेत. वरच्या साईडला जवळ येतात आणि खालच्या साईडने जेव्हा आपण कमरेच्या साईडने जेव्हा लावायला जातो त्यावेळेस हे पहा इकडे थोडी थोडी रुंदी त्याची वाढते आहे. तर वरच्या साईडने आधी ट्राय करून बघायचं. 2-3 पट्ट्या एकसाथ अशा प्लेट्स अशा फोल्ड करून बघायच्या, तेव्हा रुंदी किती येते किती नाही हे चेक करून घ्यायचं आहे व्यवस्थित असं. त्यानंतरच शिलाई देऊन घ्यायची आहे. बरोबर जेवढा आपली पट्टी गळायची जेवढी राहिलेली आहे तेवढा जर आपण काठ घेतला किंवा कपडा घेतला ना तर तो व्यवस्थित फिनिशिंगमध्येच बसतो. हे पहा अशा पद्धतीने पूर्णतः दोन्ही साईडने आपण ह्या प्लेट्स टाकून घेतलेल्या आहेत. खूप सुंदर अशी मस्त डिझाईन अशी तयार झालेली आहे. हे पहा अशी आपण ही प्लेट्स टाकून डिझाईन रेडी करून घेतलेली आहे. आता आपण याला लेस लावून घेणार आहोत. आधी तुम्हाला पहा खालच्या साईडने लेस लावून घ्यायची आहे. जिथे आपण कमरेच्या साईडला जिथे आपण काठ लावलेला आहे त्या साईडने व्यवस्थित अशी खालच्या बाजूने पहिले लेस लावून घ्यायची. पट्टी पलटी होणार नाहीत. आपण ज्या प्लेट्स टाकलेल्या आहेत त्याची काळजी घ्यायची आहे.
आणि लेस खाली जाऊ द्यायची नाही आहे. बरोबर आपली खालची जी शिलाई आहे त्यावरतीच बरोबर लेस अशी आली पाहिजे. इथे लक्षपूर्वक लेस लावून घ्यायची आपल्याला, कारण खालच्या साईडला आपण जिथे प्लेट्स टाकलेल्या आहेत त्याही पूर्ण झाकल्या गेल्या पाहिजे आणि बाहेरही निघायला नको. हे फक्त लक्ष द्यायचं आहे. आता अशाच पद्धतीने पहा आपण आता गळ्याच्या साईडलाही 1 पॉईंट एवढं अंतर सोडून लेस लावून घेत आहोत. जिथे आपण व्यवस्थित त्याला असं शेप देऊन घेतलेला होता तिथे टर्निंगला अशी हलक्या हाताने बरोबर सरळ करून अशी व्यवस्थित लेस लावून घ्यायची आहे. पहा व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे बरोबर तसंच तुम्हाला करून घ्यायचं आहे. खूप सुंदर अशी डिझाईन तयार होणार आहे. नाही कधी शिवली असेल तर नक्की एक वेळा ट्राय करा. खूप सुंदर अशी डिझाईन तयार होणार आहे ही. हे पहा आता तसंच ह्या साईडला आपल्याला करून घ्यायचं आहे. व्यवस्थित असं दोन्ही बाजूने शिलाई देऊन याला लेस लावून घ्यायची आहे. मी पहा अशा पद्धतीने पूर्ण काठ दोन्ही साईडने लावतानाच फोल्ड करायचे, कारण धागे वगैरे दिसत नाही. खूप छान अशी फिनिशिंग येते त्याची. इथे तुम्ही डबल लेसही लावू शकता किंवा सिंगलही लावू शकता, तुमच्या चॉईसवरती आहे. डबल लावली तरी सुंदर दिसते आणि सिंगल लावली तरीही छानच दिसते. ही पहा आता आपण ह्याला नॉड लावून घेणार आहोत. गोल्डन कलरची अशी नॉड आपण 3-3 इंचावरती मार्क करायचं आहे आणि व्यवस्थित अशी नॉड लावून घ्यायची आहे. ही पहा आता अशी आपली डिझाईन रेडी झालेली आहे. आता याच्यामध्ये मी एक डायमंडचं पॅच लावून घेणार आहे, जेणेकरून ही डिझाईन अजून अट्रॅक्टिव्ह वाटेल, एकदम सुंदर अशी दिसणार आहे. ही पहा अशा पद्धतीने डिझाईन आवडल्यास नक्की व्हिडिओ लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. बाय बाय.